ओके, तो आ गए फिर से। कैसे हो आप लोग? तर पुन्हा एकदा आपल्या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वांचे मेसेज आले की पॅसिव्ह वॉइस शिकवा आम्हाला। तर आज आपण पॅसिव्ह वॉइस शिकणार आहोत आणि पॅसिव्ह वॉइसच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, हो की नाही? अतिशय सोपं आहे पॅसिव्ह वॉइस। तर काय असतं माहिती का, दोन प्रकारचे वॉइस असतात। सगळ्यात आधी आपण नाव टाकूया वॉइस, हो की नाही? तर दोन वॉइस असतात, एक काय ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस। ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह। आता पॅसिव्ह वॉइस कशाला म्हणायचं माहिती का? तर पॅसिव्ह वॉइस म्हणजे सेंटेन्सची सुरुवात कशापासून करायची, आपल्याला ऑब्जेक्ट पासून करायची। आता बघा, जनरली आपण आतापर्यंत शिकत आलो, आपण सगळं टेन्स शिकलो आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक सेंटेन्सची सुरुवात कशापासून झाली, सब्जेक्ट पासून झाली, हो की नाही? आपण सेंटेन्सचं स्ट्रक्चर शिकतानाच आपण काय म्हणलो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण शिकलेलो। पण आपण असं कधी केलं का, ऑब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट असं कधी केलंय का? तर नाही। म्हणजे बघा, पॅसिव्ह वॉइस म्हणजेच काय माहिती का, सेंटेन्स बोलण्याचा एक वेगळा प्रकार। कसं, जसं की राधा केक बनवते, हो की नाही? पण याच्यामध्ये काय करतो माहिती का, वेगळ्या प्रकारे तेच वाक्य आपण वेगळ्या प्रकारे बोलू शकतो। जसं की केक राधाकडून बनवला जातो। दोन्ही सेंटेन्स मध्ये मिनिंग काय सेमच आहे। केक कोण बनवते? राधाच बनवते। काय बनवते? केक। फक्त वाक्य बोलण्याची पद्धत ही काय वेगळी, त्यालाच आपण काय म्हणणार, पॅसिव्ह वॉइस। आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण कशाला इम्पॉर्टन्स जास्त देतो, तर तो ऑब्जेक्टला। कधी कधी काय होतं माहिती का, सब्जेक्ट पेक्षा जास्त ऑब्जेक्ट महत्वाचा असतो, त्यावेळेस आपण पॅसिव्ह वॉइसची रचना करत असतो। मग पॅसिव्ह वॉइस शिकायचं म्हटलं तर मग त्याचं स्ट्रक्चर माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याला काय काय ट्रिक्स आपल्याला वापरता येतील ते आपण आज बघूया। जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि सिंपल पास्ट टेन्स आहे, याचं स्ट्रक्चर काय? तर बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे। आणि सिंपल पास्ट टेन्सचं काय स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पॅसिव्ह वॉइस जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण काय करणार आहे, सेंटेन्सची सुरुवात कशापासून करणार आहे, ऑब्जेक्ट पासून करणार आहे। बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचे फॉर्म्युला तुम्हाला इकडे राईट केलेले दिसत असतील। आता आपण काय करणार आहे, पॅसिव्ह वॉइस करताना या दोन्ही सेंटेन्सचं जर पॅसिव्ह वॉइस करायचं असेल, सिंपल पास्ट असो की सिंपल प्रेझेंट असो, याला जर पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर आपण काय करणार, सगळ्यात आधी ऑब्जेक्ट घेणार। त्यानंतर आपण काय करणार बघा, इथे हेल्पिंग वर्ब राईट करणार। मग सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये मोस्ट ऑफ हेल्पिंग वर्ब नसतोच, हो की नाही? आला तर तो काय, तो मेन वर्ब म्हणून येतो, हो की नाही? मग आपण काय करणार, इकडे आपण घेणार एम, इज, आर किंवा पास्ट टेन्स जर असेल तर आपण काय वापरणार इकडे, तर मग आपण वापरणार वाज किंवा वेअर आपण इकडे यूज करणार, हो की नाही? त्यानंतर आपल्याला बघा, पॅसिव्ह वॉइस मध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, तर आपण इथं वर्ब वापरतो V3 वापरतो, हो की नाही? वर्बचा पास्ट पार्टिसिपलचा जो फॉर्म असतो तो आपण इकडे यूज करतो, म्हणजे V3 वापरतो। आता मला सांगा, आपण इतके सारे टेन्स शिकलो, त्यामध्ये आपण अॅमिजार किंवा वाज वेअर प्लस V3 कधी वापरलाय का रे? तर नाही। ते फक्त आणि फक्त तुम्हाला कुठे दिसेल, पॅसिव्ह वॉइस मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। जिथं तुम्हाला अॅमिजार किंवा वाज वेअर प्लस V3 दिसतंय तर समजून घ्यायचं ते कशाचं सेंटेन्स आहे, पॅसिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे। आणि मग लास्टला काय करायचं माहिती का, आपण सेंटेन्सची सुरुवात ऑब्जेक्ट पासून केलीये आणि मग उरलं काय आपल्या सेंटेन्स मध्ये, सब्जेक्ट। हा सब्जेक्ट काय जातो, शेवट जातो आणि त्याचं काय होतं, बाय प्लस सब्जेक्ट होतं। आणि हा झाला आपला फॉर्म्युला। याच्या साहाय्याने जर तुम्ही सेंटेन्स बनवलं तर चुकूच शकत नाही। जसं की आपण एक फॉर एक्झाम्पल आपल्याला एक सेंटेन्स राईट करूया। आपण पहिलेच म्हटलेलं काय, राधा मेक्स अ केक। राधा मेक्स अ केक, राधा केक बनवते, हो की नाही? आता राधा काय करते, तर केक बनवते। मग आपल्याला काय म्हणायचंय माहिती का, की केक राधाकडून बनवला जातो। बघा, सेंटेन्सचं मिनिंग सेम ठेवायचं आपल्याला, सेंटेन्सचा जो टेन्स आहे तो सुद्धा सेमच ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस आपल्याला करायचं नाही। ओके, हो नाही काय? चला जाऊया पुढे। मग आपण काय करणार माहिती का, आपल्याकडे फॉर्म्युला इकडे राईट केलेला आहे, शॉर्ट ट्रिक्स आपण घेतलेली आहे। मग आपण काय करणार बघा, आता सेंटेन्स काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, राधा मेक्स अ केक, सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे। मग
आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स असल्यामुळं आपण काय करणार, आपण म्हटलं ऑब्जेक्ट काय मग इकडे, तर ऑब्जेक्ट आहे केक. मग केकला आपण काय करणार, समोर राईट करणार. बस एवढंच करायचं आपल्याला. केकला समोर राईट केलं. त्यानंतर अ केक जर असेल तर ॲमिजार पैकी काय यूज करणार आहे आपण, ॲम वापरणार की इज वापरणार की आर वापरणार, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. यस. आणि मग आपण इकडे काय वापरणार, तर इज वापरणार. हो की नाही, इज वापरणार. मग त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं सांगितलं रे, हेल्पिंग वर्ब यूज केल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचं सांगितलं V3. मग इथे वर्ब कोणता आहे, मेक. मग मेकचा V3 काय होईल रे बाबा, तर मेड होईल. करेक्ट आहे, सगळेजण हुशार आहात. मेड, अ केक इज मेड. मग काय राहिलं, बाय घ्यायचं सांगितलं आपल्याला. बाय प्लस सब्जेक्ट. सब्जेक्ट काय मग इकडे, करता कोणी, तर राधा आपलं काय करता. बघा जमतंय, हो नाही काय, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे, सोपं आहे. आणखी बघा एक सेंटेन्स आपण घेऊया इकडे. सेंटेन्स आहे, सेकंड वाला सेंटेन्स आपण घेऊया. शी गिव्स मी अ पेन. शी गिव्स मी अ पेन. ती मला पेन देते, ती मला पेन देते. हो की नाही, आपल्याकडे तर पेन कधी नसतोच. हो की नाही, आपल्याकडे कधी पेन असतोय. तर शी गिव्स मी अ पेन असं आपण म्हणतोय. मग आपल्याला काय म्हणायचंय की पेन, तिच्याकडून पेन दिला जातोय. हो की नाही, असं म्हणायचं आपल्याला. पेनला काय करायचंय, समोर घ्यायचंय. याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट कोणता आहे मग, आता इथं दोन ऑब्जेक्ट आहे. हो की नाही, घाबरून जायचं नाही. तर मग काय करणार आपण, सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट कोणतं वाटतंय आपल्याला, तर अ पेन. त्याला आपण समोर घेऊया. अ पेन, अ पेन. अ पेन असेल तर आपण ॲमिजार पैकी काय वापरणार रे बाबा. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, सर्वांना माहितीच आहे. हो की नाही, प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही तुम्हाला. तर मला सांगा, अ पेन असेल तर आपण काय वापरणार ॲमिजार पैकी, तर आपण वापरणार इज. एक आहे नाही का, इज. अ पेन इज. मग काय करणार, आता आपल्याला काय घ्यायचं सांगितलं, V3 घ्यायचं सांगितला. गिव्हचा V3 काय रे मग, चला बोला, कमेंट करा. तर बघा, गिवन. अ पेन इज गिवन बाय. आता हा शी जर ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेला, ओके नाही, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन जर ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेला तर त्याच्यामध्ये काय चेंज होतो, तर ते होईल काय, हर. आपण शॉर्ट ट्रिक्स बघतोय बघा, आपण शॉर्ट ट्रिक्स बघत आहोत. जर तुम्हाला याच्यावर डिटेल व्हिडिओ जर बघायचा असेल तर सब्जेक्टचं ऑब्जेक्ट कसं झालं, तर त्याच्यासाठी कमेंटमध्ये राईट करा. ओके नाही, आणि मग मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बघा, हे झालं काय सिंपल प्रेझेंट टेन्सचं. आणि जर सिंपल पास्ट टेन्सचं जर सेंटेन्स आलं तर काय करायचं सर, तर सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आल्याच्या नंतर काय करायचं ते आपण बघूया. ओके नाही, सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स, आपण इकडे राईट करूया. थर्ड वाला सेंटेन्स, दे कॉल हर. त्यांनी तिला आवाज दिला, असं याचा मिनिंग होतो. त्यांनी तिला आवाज दिला, दे कॉल्ड हर. आता मला सांगा, या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट कोणता आहे रे, तर ऑब्जेक्ट कोणता आहे, दिसतंय ना सर, वर्बच्या नंतरचं काय असतंय, ऑब्जेक्ट असतंय. ओळखता आलं पाहिजे, ऑब्जेक्ट ओळखता आलं पाहिजे, कारण इम्पॉर्टन्स कशाला द्यायचंय आपल्याला, ऑब्जेक्टला द्यायचंय. तर ऑब्जेक्टला इम्पॉर्टन्स जर द्यायचं असेल तर त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग आपण काय करणार, हरला समोर घेणार. हो की नाही, हरला जर समोर घेतलं तर त्याचं काय होतंय, शी. मग शी जर समोर आलंय तर आपण काय घेणार, वाज घेणार की वेर घेणार रे, तर सगळ्यांना माहितीये, जर ही शी इट राम सीता गीता नीता जेठालाल बबिता काही जरी असेल तर आपण काय घेणार, वाज घेणार. करेक्ट आहे, वाज. शी वाज. मग पुढे काय घेणार रे सांगा. आता कॉलचं V3 काय, अरे बापरे, V3 सेम तोच रेग्युलर वर्ब आहे, आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. रेग्युलर म्हणजे काय आणि इरेग्युलर म्हणजे काय, तर कॉल्ड, कॉल्ड. शी विल कॉल, सॉरी, शी वॉज कॉल्ड बाय. आणि त्यानंतर दे जर ऑब्जेक्टच्या ठिकाणी जर गेला तर त्याचं काय होईल, देम होईल. सर्वांना माहिती, हो नाही काय, फक्त रिवाइज करतोय आपण. येस. त्यानंतर आणखी एक सेंटेन्स घेऊया. काय घ्यायचं सेंटेन्स, चलो बोलो. येस, सेंटेन्स, राम एट अ मँगो. राम एट अ मँगो.
आता या सेंटेन्सला जर आपल्याला पॅसिव्हाइज करायचं असेल ओके नाही, तर सगळ्यात आधी आपला टेन्स कोणता आहे रे, तर सिंपल पास्ट टेन्स सर्वांना माहितीये. मग इथे ऑब्जेक्ट कोणता आहे, तर ऑब्जेक्ट काय, अ मँगो. त्याला समोर राईट करून घेऊया. घाबरायचं नाही, लगेच घाबरायचं नाही ओके नाही. घाबरलात, इंग्लिश ग्रामरला घाबरायला लागला तर द ग्रामर कॉर्नर सर्च करायचं आणि तिथं तुमच्या सगळ्या प्रश्नांचं समाधान तुम्हाला मिळेल. अ मँगो च्या नंतर आपण काय यूज करणार बघा, येस वॉज यूज करणार. अ की नाही, वॉज. अ मँगो वॉज. काय करतोय राम, इट करतोय ओके नाही, एट म्हटले आपण. मग V3 घ्यावा लागेल, तर 8चं V3 काय रे मग, इटन. इटन बाय राम. बघा सेंटेन्सचं मीनिंग आपण चेंज केलेलं नाही. आपण काय म्हटलो, राम एट अ मँगो, रामने आंबा खाल्ला. पण सेकंड सेंटेन्स मध्ये आपण काय म्हटलो, की आंबा रामकडून खाल्ला गेला. म्हणजे सेंटेन्सचं मीनिंग आपण सेम ठेवलंय, टेन्स आपण सेम ठेवलेला आहे, त्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही. समजतंय हो नाही काय, चला बोला, कमेंट करा. आणि आता बघूया आपण एखाद्या वेळेस जर कंटिन्युअसचं सेंटेन्स झालं तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया. तर आता बघूया प्रेझेंट कंटिन्युअस अँड पास्ट कंटिन्युअसचं पॅसिव्हाइज कसं करायचं ते आपल्याला बघायचंय. मग आपल्याला सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की पॅसिव्हाइज म्हटलं की वर्बचा फॉर्म कोणता येणार आहे, तर V3 येणार आहे ओके नाही. आपण काय यूज करणार आहे माहिती का, V3 यूज करणार आहे ओके. आणि त्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आणखी, की इथं आपण बीइंग यूज करणार आहे. बीइंग प्लस V3. याच्या आधी काय येणार आहे, बीइंग. V3च्या आधी काय येणार आहे, बीइंग. एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही कंटिन्युअस मध्ये तरी तुमचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. तर तुमचे मार्क्स पक्के आहेत. तर सेंटेन्स कसे बनवायचे ते आपण बघूया ओके नाही. जसं की मी सेंटेन्स घेतलं, द मॅन इज टेलिंग अ स्टोरी. इथे एक सेंटेन्स राईट करतोय मी, द मॅन इज टेलिंग अ स्टोरी. हे सेंटेन्स आहे ओके नाही, द मॅन इज टेलिंग अ स्टोरी. आता आपल्याला सर्वांना माहितीये की आपल्याला सेंटेन्सची सुरुवात कशापासून करायची रे, तर ऑब्जेक्ट पासून करायची हो नाही काय. मग आपण काय करणार, सेंटेन्स मध्ये सगळ्यात आधी ऑब्जेक्ट फाइंड आउट करणार. तर मला ऑब्जेक्ट शोधत असताना मला सापडलं की अ स्टोरी हा काय आपला ऑब्जेक्ट आहे. मी काय करणार, लगेच याला पुढे राईट करून घेणार ओके नाही. सुरुवात कशापासून करायची, पॅसिव्हाइज म्हणजे काय, सुरुवात कशापासून करायची, ऑब्जेक्ट पासून. तर मी इथे अ स्टोरी राईट करून घेतो, अ स्टोरी ओके नाही. मग काय करायचं रे मित्रा, तर आपल्याला काय करायचंय, सेंटेन्स कोणत्या टेन्सचं आहे, तर कंटिन्युअस टेन्सचं. आपल्याला दिसतंय आय एम इज आर प्लस ING वापरलंय की नाही, V1 प्लस ING. यस. मग अ स्टोरी असेल तर आय एम इज आर पैकी काय वापरणार आहे आपण, यस इज वापरणार आपण हो नाही काय. मग अ स्टोरी इज. मग आपल्याला काय घ्यायचं सांगितलं, बीइंग घ्यायचं सांगितलं. इथे काय करायचं आपल्याला, बीइंग घ्यायचंय. अ स्टोरी इज बीइंग. मग त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं रे, V3 घ्यायचंय. मग टेलचं V3 काय रे, यस बोला, यस टेलचं V3 काय, टोल्ड. अ स्टोरी इज बीइंग टोल्ड. कोण सांगतंय स्टोरी, कोण सांगतंय, चला. मग बाय प्लस द मॅन. द मॅन. आपण सब्जेक्ट काय केला, लास्टला घेतला आणि ऑब्जेक्ट काय केला, समोर घेतला हो की नाही. जागा आपण काय करतोय त्यांची जागा आहे ती बदलत आहोत ओके नाही. प्लेस चेंज करतोय, सब्जेक्टची जागा ऑब्जेक्टच्या ठिकाणी, ऑब्जेक्टची जागा सब्जेक्टच्या ठिकाणी. बस इसको ही पॅसिव्हाइज बोलते भाई, काहीच नाही दुसरं. चला जाऊया बघूया दुसरं सेंटेन्स. मग आपण पहिले एक सेंटेन्स केलं होतं ओके नाही, राधावालं. राधा इज मेकिंग अ केक. राधा काय बनवते, केक बनवत आहे. बघा राधा काय बनवत आहे, केक बनवते. आपल्याला सेंटेन्सचं मिनिंग चेंज करायचं नाही, आपल्याला काय करायचं, फक्त ऑब्जेक्ट समोर ठेवायचंय ओके नाही. ऑब्जेक्ट पासून सेंटेन्सची सुरुवात करायची ओके नाही. आपल्याला SSC मध्ये किंवा मग HSCच्या एक्झाम मध्ये आपल्याला दिलेलं असतं, अंडरलाईन केलेलं असतं एखादा पार्ट आणि त्याच्यापासून वाक्याची सुरुवात करा असं म्हटलं. बिगिन विथ असं म्हटलं जातं, बिगिन विथ अंडरलाईन पार्ट ऑफ दी सेंटेन्स असं म्हटलं जातं ओके नाही. मग त्यावेळेस आपल्याला ते समजलं पाहिजे, आपल्याला ऑलरेडी दिलेलं असतं तिकडे की
आपल्याला कशापासून सेंटेन्सची सुरुवात करायची? मग आपण घेणार अ केक. अ केक, मग काय येईल रे? अ केक म्हटलं तर इज. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती काय घ्यायचंय? कंटिन्युअस टेन्स म्हटलं की कंटिन्युअस टेन्स म्हटलं की बिईंग घ्यायचे. कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? बिईंग 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 हे लक्षात ठेवायचं. अ केक इज बिईंग, कंटिन्युअस टेन्स आहे. बिईंग, मग काय रे? मेकचं वित्री काय रे? मेड. येस, करेक्ट आहे, मेड. अ केक इज बिईंग मेड बाय. कोण बनवतंय रे? राधा. राधा बनवते, आपली राधा. येस, राधा इज मेकिंग केक. केक इज बिईंग मेड बाय राधा. राधा केक बनवत आहे आणि केक राधाकडून बनवला जात आहे. दोन्ही सेंटेन्स मध्ये केक कोण बनवतंय? राधाच बनवते. की राधाला केक बनवतोय रे, असं काही होतंय का सेंटेन्स मध्ये मिनिंग? तर नाही, असं नाही होते. ओके नाही, केक राधाकडून बनवला जात आहे असं याच्यामध्ये होईल. कधी? पास्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स. ओके नाही, मग येस, सेंटेन्स घेऊया. शी वॉज, पहिलं सेंटेन्स, शी वॉज ड्रॉइंग शी वॉज, त्याला कट करशाल का? सेंटेन्स घेऊया आपण इकडे. शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर हे आपल्याला सेंटेन्स दिलंय. याचं काय करायचं? आपल्याला पॅसिव्ह वॉइस दिलेले, किंवा बिगिन द सेंटेन्स विथ अंडरलाईन पार्ट ऑफ दी सेंटेन्स असं म्हटलंय. सेंटेन्सची सुरुवात कशापासून करायची? आपल्याला या पार्ट पासून. आणि असं जर सेंटेन्स आलं आपल्या एक्झाम मध्ये, तर आपल्याला काय करायचंय? समजून जायचंय की आपल्याला काय करायचंय? पॅसिव्ह वॉइस करायचंय. आणि सेंटेन्स कडे थोडंसं बघा, तर सेंटेन्स काय आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे बघा. वॉज प्लस ड्रॉइंग आहे, ओके नाही? वॉज प्लस ड्रॉइंग, ओके नाही? म्हणजेच काय? सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं सेंटेन्सचं स्ट्रक्चर दिसते. मग आपल्याला काय बनवायचंय? पॅसिव्ह वॉइस बनवायचे. आणि ऑब्जेक्ट तर आपल्याला दिलेला आहे, मग आपण काय करणार? ऑब्जेक्ट इकडे राईट करणार. अ पिक्चर वॉज. त्यानंतर काय घेणार रे? कंटिन्युअस टेन्स म्हणजे बिईंग घेणार आपण, बरोबर आहे? चला, बिईंग. येस, अ पिक्चर वॉज बिईंग काय? पुढे V3 काय येईल मग? V3 ड्रॉन बाय कोण? हर. येस, अ पिक्चर वॉज बिईंग ड्रॉन बाय हर असं सेंटेन्स होईल. हो नाही काय? बरोबर होईल का? सांगा, चला बोला. होईल का? सेंटेन्स होईल का? येस. सेकंड सेंटेन्स आपण बघूया. शी वॉज लर्निंग अ लेसन. शी वॉज लर्निंग अ लेसन, ओके नाही? किंवा लेसन्स करूया आपण थोडंसं समजण्यासाठी. आता बघा, याच्यामध्ये आपला ऑब्जेक्ट कोणता आहे रे? मग सांगा, ऑब्जेक्ट कोणता आहे मग आपला? तर ऑब्जेक्ट कोणता आहे मग आपला? लेसन्स हा काय आपला ऑब्जेक्ट आहे. मग पॅसिव्ह वॉइस करूया त्याच्यापासून, लेसन्स पासून आपल्या काय करूया? सेंटेन्सची सुरुवात करूया. मग काय होईल रे सेंटेन्स? सांगा. येस, मग सेंटेन्सची सुरुवात आपण इथून करूया, लेसन्स. मग आता वाज येईल की वेअर येईल रे? सांगा, वाज येईल की वेअर येईल? चला कमेंट करा, स्टॉप करा आणि कमेंट करा पटकन. येस, इथं काय येईल माहिती का? वेअर येईल. आपण मुद्दाम काय केलं माहिती का? याला यस लावलं इकडे, ओके? इथला अपुसून टाकला आणि यस लावलंय तिकडे. तर बघा, लेसन्स वेअर. मग त्यानंतर आपण काय करणार? काय यूज करतो रे इकडे? मग बिईंग यूज करतो आपण. काय? बिईंग. लेसन्स वेअर बिईंग काय? लर्नचं V3 सांगा. यस, लर्नचं V3 काय मग? लर्न्ड. बरोबर आहे का? बरोबर आहे का? मग बाय प्लस सब्जेक्ट हर.
असं होईल. समजतंय हो नाही काय? समजत असेल तर लाईक करा. चला, समजतंय सर्वांना? येस, चालायचंय पुढे. आता आपण बघितलं बघा, सिंपल टेन्स जर असेल तर पॅसिव्ह वॉइस कसं करायचं, कंटिन्युअस टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइस करायचं कसं करायचं, आणि आता परफेक्ट टेन्स जर असेल तर पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते पण आपण बघणार आहोत. चल, ओके. तर बघा, आपल्याला प्रेझेंट अँड पास्ट परफेक्टचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते आपल्याला बघायचंय. चल, आपण एक सेंटेन्स राईट करूया. काय सेंटेन्स? तर आय हॅव संग अ सॉन्ग. आय हॅव संग अ सॉन्ग. आय हॅव संग अ सॉन्ग. हे सेंटेन्स आपल्या इकडे राईट केलेले आपण. आता कमेंट करा रे, हे सेंटेन्स कोणत्या टेन्सचं आहे? तर बघा, हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आहे. सरळ सरळ आपल्याला दिसते. हॅव प्लस V3 आपल्याला इकडे दिसते. आता याचं पॅसिव्ह वॉइस करायचं म्हटल्याच्या नंतर आपल्याला सुरुवात करायची ऑब्जेक्ट पासून, आणि सेंटेन्स मध्ये काय घ्यायचंय आपल्याला? V3 आपल्याला वापरायचंय. आता अतिशय एक मजेदार गोष्ट, एक ट्रिक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये परफेक्ट टेन्स मध्ये ऑलरेडी V3 वापरलेला असतोय, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याला पुन्हा पुन्हा V3 बनवायची गरज नाही. तर आपले जमल कार्यकर्ते त्या V3 ला सुद्धा V3 शोधत बसतील, एवढे खतरनाक आपले कार्यकर्ते, हो की नाही? तसं करत बसायचं नाही. तर बघा, मग आपण बघणार आय हॅव संग अ सॉन्ग असं म्हणणार, हो की नाही? याचं आपल्याला काय करायचं? पॅसिव्ह वॉइस करायचं. मग सेंटेन्सची सुरुवात कशापासून होईल? अ सॉन्ग पासून होईल रे, हो की नाही? अ सॉन्ग. मग काय घेणार रे आपण? हॅव घेणार की हॅज घेणार? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे हॅव हॅज कधी वापरायचं, तर आपण हॅज घेणार इकडे, हो की नाही? अ सॉन्ग हॅज, हो की नाही? मग काय करणार आपण? काय घ्यायचं सांगितलं आपल्याला? बीन घ्यायचं सांगितलं. अ सॉन्ग हॅज बीन. आता V3 काय घ्यायचं आता? तर दिलंय, हो की नाही? संग. आणि कोणाकडून गायलं जातंय रे? येस, माझ्याकडून, बाय मी. अ सॉन्ग हॅज बीन संग बाय मी. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा आवाज किती गोड आहे, हो की नाही? चला, जाऊया सेकंड सेंटेन्स आपण बघूया इकडे. तर मी गाणं गातोय, त्यांनी ते बघितलं, ते पण गाणं गात आहेत असं आपल्याला म्हणायचंय, हो की नाही? मग आपण सेंटेन्स बनवतोय दे हॅव संग अ सॉन्ग. दे हॅव संग अ सॉन्ग. आता आपल्याला काय करायचं? याचं पॅसिव्ह वॉइस करायचंय, हो की नाही? हो की नाही? मग पॅसिव्ह वॉइस करायचं म्हटल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला ऑब्जेक्ट माहितीये, अ सॉन्ग. अ सॉन्ग हॅज बीन, आणि V3 इकडे दिलाय बघा, हो की नाही? संग. आणि हा दे जर ऑब्जेक्टच्या ठिकाणी गेला तर काय होईल रे? तर देम होईल. करेक्ट आहे, बाय देम. चला, समजतंय हो नाही काय? येस. आता आपण बघूया पास्ट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. पास्ट परफेक्ट टेन्स यालाच आपण पास्ट परफेक्ट टेन्स करूया. जसं की आपण सेंटेन्स घेतलं काय की थर्ड वाला सेंटेन्स नाही का? मग आपण म्हणतोय ही हॅड संग अ सॉन्ग. ही हॅड संग अ सॉन्ग. हे आपलं काय सेंटेन्स आहे, आणि याचं आपल्याला पॅसिव्ह करायचंय. आता बघा, हॅड प्लस V3 म्हटल्याच्या नंतर काय असणार आहे? पास्ट परफेक्ट टेन्स असणार आहे. हॅड प्लस V3 म्हणजे काय? पास्ट परफेक्ट, बरोबर का? चला, मग याला काय करायचं? आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचंय. पॅसिव्ह वॉइस करायचं म्हटल्याच्या नंतर काय करणार? आपल्याला ऑब्जेक्ट माहिती रे, बरोबर आहे की नाही? अ सॉन्ग हॅड बीन. हॅड बीन यूज करायचंय ना आपल्याला. येस, हॅड बीन. आता V3 आपल्याला दिलंय संग बाय हिम. करेक्ट आहे. येस, आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस आणखी डिटेलमध्ये आणि पूर्ण रूल्स जर तुम्हाला त्याचे शिकायचे असतील तर काय करा, कमेंटमध्ये राईट करा, की नाही, की फुल व्हिडिओ बनवा म्हणून पॅसिव्ह वॉइसवर. तर आपण काय करूया, त्यावर पॅसिव्ह वॉइसवर पूर्ण रूल्स सहित व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. मग त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, हो की नाही, पास्ट कंटिन्युअस, हो की नाही,
त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, सिम्पल फ्युचर असे, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरी, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स यांचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं यावर पण आपण काय करूया, त्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आज के लिए बस इतना ही. जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.